झालेले आहे आणि त्याच्या अनुषंगानं जो महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी सुरुवातीला सांगतो। जे या सूचना कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र किमान 2 स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख आहे ती 18 डिसेंबर 25 आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपण ही उद्या देत आहोत। त्याचबरोबर आपण ही जी माहिती आहे ती आपण प्रेसला सुद्धा इतर देतो। नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी हा जो कालावधी आहे तो 23 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत आहे। त्यामध्ये 25 डिसेंबर आणि 28 डिसेंबर या रोजी फक्त नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाहीत आणि वेळ जी आहे तो 23 ते 29 ला 11 ते 3 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र देण्यात येणार आहे। त्याचबरोबर जो शेवटचा दिवस आहे 30 डिसेंबरचा त्या दिवशी 11 ते 2 या कालावधीत नामनिर्देशन पत्र देणार आहेत आणि नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे तो सुद्धा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत 11 ते 3 या कालावधीत होणार आहे आणि 25 डिसेंबर आणि 28 डिसेंबर या रोजी मात्र नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत। नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे। वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे ही छाननी पूर्ण झाली का लगेच होणार आहे। त्याचबरोबर उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे तो 2 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत होणार आहे। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक आहे तो 3 जानेवारी 2026 ला सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे। अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध 3 जानेवारी 2026 रोजी केली जाणार आहे। मतदानाचा दिनांक जो आहे आवश्यक असल्यास तो 15 जानेवारी 2026 सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेपर्यंत होणार आहे। मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे तो 16 जानेवारी 2026 सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि निकाल जाहीर झाल्यानंतर राजपत्रात 19 जानेवारी 2026 रोजी तो प्रसिद्ध करावायचा आहे। तर ही आपल्या ह्याची मूळ इलेक्शनची पार्श्वभूमी आहे आणि या अनुषंगानं महापालिकेची आपल्या मतदार जे आहेत ते एकूण 4,38,523 इतके आहेत। त्यात पुरुष 2,25,308 आहेत, स्त्रिया आहेत त्या 2,13,177 इतके आहेत। आपल्या शहरामध्ये एकूण मतदान केंद्र जी होणार आहेत ती 516 इतके होणार आहेत। एका मतदान केंद्रावर 850 पर्यंत मतदार असणार आहेत। त्याकरता कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही आपल्याला अंदाजित 3,500 पर्यंत अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा महापालिकेचं नियोजन पूर्ण झालेलं आहे। आपल्याकडे जे कंट्रोल युनिट लागणार आहेत ती 10% वाढीवाची धरून 568 आणि बॅलेट युनिट 1136 इतकी मागणी आपण करण्यात आलेली आहे। आजपर्यंत आपल्याकडे जे मेमरी चिप्स आणि पॉवर पॅक आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर सर्व विभागांचे जे काही विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचं आपण सर्व कर्मचाऱ्यांना एक आदेश दिलेला आहे, त्यांना नोडल ऑफिसर म्हणून सुद्धा नेमलेला आहे। आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता माननीय विभागीय आयुक्त साहेबांकडून उपजिल्हाधिकारी दर्जाचे 7 अधिकारी आलेले आहेत आणि त्यापैकी 6 आपण आरओ म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि एक जे आहे ते आचारसंहिता कक्षासाठी नेमलेले आहेत। त्यापैकी जे जितेंद्र पाटील आपल्याकडे उपविभागीय अधिकारी भुसावळ येथून आलेले आहेत, त्यांना प्रभाग 1, 2, 3 ची आपण जबाबदारी दिलेली आहे। निवृत्ती गायकवाड उपजिल्हाधिकारी त्यांची प्रभाग 4, 5, 6 करता नियुक्ती केलेली आहे। जितेंद्र कुवर पुनर्वसन अधिकारी यांची प्रभाग 7, 11, 12 करता आपण नियुक्ती केलेली आहे। महेश चौधरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना
13, 14, 18 आणि 19 असे 4 प्रभाग देण्यात आलेले आहेत. मंजुषा घाटगे उपजिल्हाधिकारी यांना 15, 16, 17 असे आपण प्रभाग नेमून दिलेले आहेत. विनय गोसावी उपजिल्हाधिकारी यांना 8, 9, 10 अशा प्रभागाकरता आपण नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ERO 1 म्हणून तहसीलदार दर्जाचे अधिकारी आहेत. ERO 2ला सुद्धा तहसीलदार समकक्ष अशा पदाचे आपल्याला ते नावं आपल्याकडे प्राप्त आज होतील. त्याकरता मुख्याधिकारी वर्ग 1चे आणि काही BDO वर्ग 1 असे आपल्याला नावं येणार आहेत. आणि ERO 3 म्हणून महापालिकेचे इंजिनियर आहेत, जे प्रभाग अधिकारी आहेत किंवा इतर इंजिनियर आहेत, यांची नियुक्ती आपण केलेली आहे. आपल्याकडे एकूण शहरामध्ये 75 आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीकरता 5 असून महिला 3 आहेत. त्यापैकी अनुसूचित जमातीकरता 4 जागा असून त्यापैकी 2 महिलाकरता राखीव आहेत. नागरिकांचा मागासवर्गामध्ये 20 जागा असून 10 महिलाकरता राखीव आहेत. सर्वसाधारणमध्ये 46 जागा असून त्यापैकी 23 इतक्या महिलाकरता राखीव आहेत. आणि असे एकूण 75 जागापैकी 38 टोटल महिला आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकरता आपण निवडणूक निर्णय अधिकारी 1 हे महापालिकेच्या सरदार वल्लभभाई पटेल टॉवर जळगाव शहर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत 2ऱ्या मजल्यावर, त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी 2, 3, 4 हे सुद्धा 2ऱ्या मजल्यावर त्यांची आपण कार्यालय त्यांचं स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि निवडणूक निर्णय अधिकारी 5 आणि 6 11व्या मजल्यावर त्यांच्याकरता कार्यालय ठेवलेलं आहे. आणि आचारसंहिता कक्षाकरिता मात्र आपण 7व्या मजल्यावर त्यांच्याकरता कार्यालय ठेवलेलं आहे. आज आपल्याकडे 516 जे बूथ आहेत त्याकरता 145 इमारती आहेत. आणि सर्व जे मतदानासाठी बूथ आहेत ते आपण त्याची सगळी पाहणी करून ते आज फायनल झालेले आहेत. आणि त्याला सर्व सुविधा वगैरे, रॅम्प असेल, लाईट, पाण्याची सोय, शौचालय, जिथं शौचालय नसेल तिथं मोबाईल टॉयलेट ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. 10% आदर्श आचारसंहित आदर्श मतदान केंद्र सुद्धा आपण बनवणार आहोत. त्याचबरोबर हे सगळं होत असताना आपण जे काउंटिंगचे ठिकाण आहे ते मात्र आपण जे FCIचं गोडाऊन आहे वखार महामंडळाचं, त्या ठिकाणी आपण 2 मोठे गोडाऊन घेणार आहोत. आणि त्या ठिकाणाहून जे EVM मशीन येणार आहेत त्याचं सीलिंग सुद्धा तिथून होईल आणि डिस्ट्रीब्युशन त्याच ठिकाणाहून होईल. आणि संध्याकाळी मतदान झाल्यानंतर कलेक्शन होईल आणि मतमोजणी सुद्धा 16ची त्या ठिकाणाहून होणार आहे. आणि त्याकरिता आपण मागणी केलेली आहे आणि ते आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आज आपण ह्या निवडणुकीकरता जे विविध पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांची सुद्धा आपण काल बैठक घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला पत्रकार परिषद सुद्धा घेऊन हे जाहीररित्या सांगणं जे नियोजन केलेलं आहे, जो क्रम आहे याचा घटनाक्रम, तो सुद्धा आपल्याला जाहीर सांगणं गरजेचं आहे. आणि त्याकरता म्हणून ही पत्रकार आपण परिषद आयोजित केलेली आहे.